नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मच्छीच्या अंड्याची भुर्जी। तर तुम्ही बघू शकता मी इथे अंडे आणलेले आहे आणि हे अंडे पाव किलो आहे। तर मी हे अंडे आता चांगले स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे। तर एका पाण्याने धुवून सुद्धा झालेले आहे माझे अंडे आणि दुसऱ्या पाण्याने मी अशाच प्रकारे धुवून घेणार आहे। इथे अंडे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर मी इथे अर्धा चमच अशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमच सुद्धा कमी हे मीठ घेतलेलं आहे मी आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे। तर मी इथे तवा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये तेल सुद्धा टाकून घेत आहे। तर मी यामध्ये 2 बुटलं असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे गरम सुद्धा व्हायला ठेवलेलं आहे। भुर्जीमध्ये टाकण्यासाठी मी इथे बारीक कांदा चिरलेला आहे, एक टोमॅटो चिरलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक करून घेतलेल्या आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमच आलं लसूण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहे आपल्या तेलाला आणि तुम्ही बघू शकता तेल सुद्धा चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि इथे 1 चमच जिरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी आणि लगेच आता यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवं त्या प्रकारे तुम्ही कांदा बारीक करू शकता। जिऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे कांदा मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी चिमूटभर हळद टाकून घेत आहे, 1 चमच धनेपूड सुद्धा टाकून घेतलेले आहे, थोडंसं मसाला आणि 2 चम्मच तिखट टाकून घेत आहे आणि थोडंसं असं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। अंड्याला मी अगोदर मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे मी आता भुर्जीमध्ये थोडं कमी मीठ टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि लगेच मी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे, तो सुद्धा मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे। आणि हा मसाला मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा देणार आहे। तर इथे आपल्या मसाल्याला 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजून सुद्धा झालेला आहे आणि आता यामध्ये अंडे टाकून घेणार आहे मी आणि ह्या अंड्याला मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होत आहे आणि ह्या अंड्याची भुर्जी कोंबडीच्या अंड्याच्या भुर्जीपेक्षाही छान लागते खायला आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच खाऊन बघा। तर तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे। तर आता ही भुर्जी मी सतत 5 मिनिट लो फ्लेमवरती फिरवत राहणार आहे जेणेकरून आपली ही भुर्जी चांगल्या प्रकारे चविष्ट सुद्धा लागेल खायला आणि व्यवस्थित शिजून सुद्धा जाईल। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटाच्या नंतर ही आपली भुर्जी दिसायला कशी छान अशी दिसत आहे। तर आता मी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे ही आपली फिशची मच्छीच्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे। एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि विदर्भाचा खादाळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
धन्यवाद.